एज इज जस्ट अ नंबर. वय ही फक्त एक संख्या आहे, अशी एक म्हण आहे आणि व्यवसायात ही तंतोतंत खरी ठरते. पण खरंच व्यवसाय करण्याला काही वय आहे का? म्हणजे मिनिमम किमान एवढं हवं आणि मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्ती, हीच माहिती देण्यासाठी हा आजचा भाग तुमच्यासमोर आणला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय उद्योग मराठी माणसाचा. कायदेशीर जर बोलायचं झालं तर तुम्ही व्यवसायासाठी किमान 18 वर्षाचे हवे. 18 वर्षाच्या अगोदर तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. पण तुम्हाला शिकण्यासाठी किंवा अनुभव घेण्यासाठी एक छोटा मोठा व्यवसाय जर करायचा असेल तर मात्र तुम्ही एक छोटा मोठा अनुभवासाठी व्यवसाय 18 वर्षाच्या खालील देखील करू शकता. अट मात्र एवढीच की कुठल्या मोठ्या पैशांची उलाढाल तुम्ही करू नये किंवा कुठल्या करारावर सही करू नये. ते जर करायचं झालं तर तुम्हाला मात्र 18 वर्षाची अट जी आहे ती पाळावी लागेल. गंमत म्हणून जर कुठला व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही नक्कीच 18 वर्षाच्या खालील देखील करू शकता. मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला समजा कुठली एक तुमची हौस भागवायची आहे, अनुभव घेऊन पाहायचा आहे, थोडं शिकायचं आहे त्या व्यवसायातनं, तर तो व्यवसाय नक्कीच तुम्ही एक छोट्या प्रमाणात करू शकता. अट मात्र एवढीच की त्याच्यावर त्या व्यवसायात कुठलेही तुम्ही मोठे व्यवहार करू नये किंवा कुठल्या करारांवर सही करू नये. मला आठवतं आहे मी साधारण 7वी का 8वीत असेल तेव्हा मी फटाक्यांचा व्यवसाय केला होता. तुमच्यापैकी अनेक जणांनीही फटाक्यांचा व्यवसाय लहानपणी केला असेल. जर तुम्हाला तो अनुभव आठवत असेल तर मला तो अनुभव तुम्ही खाली कमेंट करून सांगा. तेवढेच लहानपणीचे आठवणीचे क्षण तुम्हाला परत जगता येतील. फटाक्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सगळ्यात आधी मला जे आठवतं आहे मी शोध घेतला होता की फटाके कुठे स्वस्त मिळतात. एकदा का ते ठिकाण सापडलं की मग घरच्यांशी गोड बोलून थोडं भांडवल उभं केलं. नंतर त्या दुकानदाराकडे जाऊन त्याच्याशी गोड बोलून बऱ्यापैकी होलसेल रेटमध्ये माल उचलला. हा जो माल आहे हा कमीत कमी किमतीत उचलला आणि त्याच्यात आपले मार्जिन लावून एक यादी तयार केली ग्राहकांना दाखवण्यासाठी. ही सगळी तयारी झाल्यानंतर ओळखीच्या घरांची दारे वाजवायला सुरुवात केली. एक घरामध्ये जाऊन तिथल्या ओळखीच्या लोकांना फटाक्यांचं प्रपोजल दिलं. गोड शब्दात पण अगदी तटस्थपणे माझी बाजू मांडली आणि एक फटाके दाखवायला सुरुवात केली. सगळ्यात महाग किंवा मोठा फटाके दाखवण्यासाठी जरा जास्त गोड बोललो. बरं, विक्री ही ओळखीच्या लोकांकडे करण्याचा एक दुष्परिणाम किंवा एक निगेटिव्ह बाजू ही अशी की ही लोकं तुमच्याकडनं डिस्काउंट मागतात. त्यासाठी आधीच जर तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये त्याची तयारी करून ठेवली तर ते सोपं जातं. अशा वेळेस उलटं त्यांना सांगितलं की तुमचा ऊन, पाऊस, ट्रॅफिक हा सगळा त्रास वाचतो, तर झालेल्या बिलाची पूर्ण रक्कम तुम्हाला भरण्यास काहीच हरकत नाही. पण तरीही तुमच्या शब्दाला मान राखून मी नक्कीच एकूण बिलातनं थोडे पैसे कमी करतो. इथे वेगवेगळे व्यावसायिक अनुभव जे आहेत ते मिळायला लागले. ग्राहकाशी निगोशिएशन्स कसे करायचे ही कलाही मी यावेळेस शिकलो. त्यानंतर आईवडिलांनी दुकान सुरू केलं होतं म्हणून दुकानाच्या काउंटरवर उभं राहून निरनिराळे ग्राहकांचे अनुभव मिळतच गेले. फार गमतीशीर अशा त्या लहानपणीच्या आठवणी आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही जर लहानपणी असे छोटे मोठे जर उद्योग करायचे असतील, अगदीच पॉकेट मनीसाठी म्हणा, तर यासाठी कुठलीच तुम्हाला कायदेशीर वयाची तशी अट नाही. पण एखादा तुम्हाला जर मोठा व्यवसाय करायचा आहे, तिथे तुम्हाला मोठं भांडवल उभं करावं लागतं, तिथे तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं, इतर कुठले कागदपत्र किंवा सरकारी कागदपत्र त्याच्यावर तुम्हाला सह्या करायला लागतात. तर यासाठी मात्र नक्कीच तुम्हाला कायदेशीररित्या 18 वर्ष पूर्ण ही हवीच हवीत. आता व्यवसायासाठी जसं मी किमान वयाबद्दल बोललो तसं व्यवसायासाठी मॅक्सिमम वय याची काही लिमिट आहे का? तर हो, व्यवसायामध्ये काही अपवाद आहेत जिथे तुमचं वय हे 75पेक्षा जास्त नसावं. लिस्टेड कंपनीमध्ये तुम्ही जर एक नॉन एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर असाल तर तुम्हाला 75 वयापेक्षा जास्त
तो पदभार सांभाळता येत नाही. पण सर्वसाधारणपणे भारतामध्ये व्यवसायाला मॅक्सिमम अशी काही अट नाही. तो जो मी अपवाद सांगितला त्याच्या व्यतिरिक्त तशी काही भारतात अट नाही. या उलट अनेक उद्योजक हे 70मध्ये ही देखील आपला एखादा नवीन व्यवसाय सुरू करतात आणि तो उत्तमरित्या चालवतात देखील. आणि म्हणूनच मी म्हणालो एज इज जस्ट अ नंबर. ही म्हण व्यवसायामध्ये तंतोतंत खरी ठरते. चला, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. मी आशा करतो तुम्हाला या भागातनं काहीतरी छानसं ऐकायला मिळालं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. कुठले सिनियर सिटिझन्स असतील त्यांच्याबरोबरही तुम्ही शेअर करू शकता. ही माहिती त्यांना तुम्ही देऊ शकता. तुमच्या आजी आजोबांना देखील ही माहिती तुम्ही पुरवू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. अजूनही असे छान छान माहितीचे व्हिडिओज तुमच्यासमोर येणार आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. आपण या विषयाच्या वरच्या भागालाच फक्त आपण आत्ताशी हात लावला आहे. अजून बरंच खोल जायचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये छानशी एखादी माहिती घेऊन. तोपर्यंत पाहत रहा उद्योग मराठी माणसाचा. नमस्कार.